श्रीमद भगवत गीता मराठी विवरण। सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। अनित्य वस्तू, शरीर इत्यादींविषयी जो शोक होतो त्याच्या निवृत्तीसाठी भगवान म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास तांस्तितिक्षस्व भारत। अन्वय, कौंतेय मात्रा स्पर्शाः तु शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनः अनित्याः भारत तान तितिक्षस्व। अर्थ, हे कुंतीनंदन, इंद्रियांचे विषय नाम जड पदार्थ तर शीत आणि उष्ण अर्थात अनुकूलता आणि प्रतिकूलता द्वारा सुख आणि दुःख देणारे आहेत, तसेच येणारे जाणारे आणि अनित्य आहेत। हे भरतवंशी अर्जुन, त्यांना तू सहन कर। विवरण, या ठिकाणी एक शंका येते की या 14व्या-15व्या श्लोकापूर्वी 11 पासून 13 पर्यंत आणि पुढे 16 पासून 30 पर्यंत देही आणि देह या दोहोंचेच प्रकरण आहे। मग मध्येच मात्रा स्पर्शाचे हे 2 श्लोक कसे आले? याचे समाधान असे आहे की जसे 12व्या श्लोकात भगवंतांनी संपूर्ण जीवांच्या नित्य स्वरूपाला दाखविण्यासाठी कोण्या काळात मी नव्हतो असे नाही असे म्हणून आपल्याला त्यांच्या पंक्तीत ठेवले, तसेच शरीर इत्यादी केवळ प्राकृत पदार्थांना अनित्य, विनाशी, परिवर्तनशील दाखविण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी मात्रा स्पर्शाविषयी म्हटले आहे। तू नित्य तत्वाहून देहादी अनित्य वस्तूंना वेगळे दाखविण्यासाठी येथे तू पद आले आहे। मात्रा स्पर्शाः, ज्यांनी माप तोलले जाते अर्थात ज्याद्वारा ज्ञान होते, त्या इंद्रिये आणि अंतःकरणाचे नाव मात्रा आहे। मात्राशी अर्थात इंद्रिय आणि अंतःकरण यांच्याशी ज्याचा संयोग होतो त्याचे नाव स्पर्श आहे। म्हणून इंद्रिय आणि अंतःकरणाने ज्याचे ज्ञान होते असे सृष्टीचे सर्व पदार्थ मात्रा स्पर्शाः आहेत। येथे मात्रा स्पर्शाः पदाने केवळ पदार्थच का घेतले जावे, पदार्थाचा संबंध का घेतला जाऊ नये? जर आम्ही येथे मात्रा स्पर्शाः पदाने केवळ पदार्थाशीच संबंध घेतला तर त्या संबंधाला आगमापायिनः म्हणू शकत नव्हतो। आगमापायिनः म्हणजे येणारा आणि जाणारा म्हणू शकत नव्हतो, कारण संबंधाची स्वीकृती केवळ अंतःकरणात न होता स्वयं मध्ये होते। स्वयं नित्य आहे, म्हणून त्यात जी स्वीकृती होते तीही नित्यासारखीच होते। स्वयं जोपर्यंत त्या स्वीकृतीला सोडित नाही तोपर्यंत ती स्वीकृती जशीची तशी कायम राहते। अर्थात पदार्थांचा वियोग झाल्यावरही पदार्थ नसतानाही त्या पदार्थाशी संबंध कायम राहतो। हा मानलेला संबंध केवळ अस्वीकृतीने अर्थात आपल्या न मानण्यानेच नष्ट होतो। आपल्या सत्स्वरूपाच्या ठिकाणी हा संबंध नाहीच,
पूर्वीही नव्हता आणि पुढेही होऊ शकत नाही. परंतु मानलेल्या संबंधाच्या अस्वीकृतीशिवाय केवढाही त्याग केला तरी, केवढेही कष्ट सहन केले तरी, शरीरात कितीही परिवर्तन झाले तरी, कितीही तपश्चर्या केली तरीही मानलेला संबंध नष्ट होऊ शकत नाही. उलट जसाच्या तसाच कायम राहतो. जसे एखादी स्त्री विधवा झाली आहे, अर्थात तिचा पतीशी कायमचा वियोग झाला आहे, परंतु 50 वर्षानंतरही जर कोणी कोणाला म्हणत असेल की ही अमुकाची पत्नी आहे, तर तिचे कान तिकडे धाव घेतात. यावरून सिद्ध झाले की संबंधीच्या न राहण्यावरही त्याच्याशी मानलेला संबंध सर्व काळ कायम राहतो. या दृष्टीने त्या संबंधाला येणारा आणि जाणारा म्हणता येत नाही. म्हणून येथे मात्रा स्पर्शः या पदाने पदार्थांचा संबंध न घेता केवळ पदार्थ घेतले आहेत. शीतोष्ण सुख दुःखदाः, येथे शीत आणि उष्ण शब्द अनुकूलता आणि प्रतिकूलतेचे वाचक आहेत. जर यांचा अर्थ थंडी आणि उष्णता घेतला तर हे केवळ त्वचेचेच विषय होतील आणि एकदिशीय होतील. म्हणून शीतचा अनुकूलता आणि उष्णचा अर्थ प्रतिकूलता घेणेच ठीक वाटते. सर्व पदार्थ अनुकूलता प्रतिकूलता द्वारा सुख दुःख देणारे आहेत, अर्थात ज्याची आम्ही अपेक्षा करतो अशी अनुकूल वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, देश, काळ इत्यादींच्या मिळण्याने सुख होते. आणि जे आम्हाला नको असते अशी प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादींच्या मिळण्याने दुःख होते. येथे अनुकूलता प्रतिकूलता कारण आहेत आणि सुख दुःख कार्य आहेत. वास्तविक पाहिले तर या पदार्थांमध्ये सुख दुःख देण्याचे सामर्थ्य नाही. मनुष्य यांच्याशी संबंध जोडून यात अनुकूलता प्रतिकूलतेची भावना करून घेतो, ज्यामुळे हे पदार्थ सुख दुःख देणारे दिसतात. म्हणून भगवंतांनी येथे सुख दुःखदाः म्हटले आहे. आगमापायिनः, सर्व पदार्थ आदी अंत असणारे, उत्पत्ती विनाशशील आणि येणारे जाणारे आहेत. ते कायमचे राहणारे नाहीत, कारण ते उत्पत्तीपूर्वी नव्हते आणि नष्ट झाल्यानंतरही राहणार नाहीत. म्हणून ते आगमापायी आहेत. अनित्याः, जर कोणी म्हणेल की ते उत्पत्तीपूर्वी आणि नष्ट झाल्यानंतर भलेही नसतील पण मध्यात तर राहतच असतील, तर भगवान म्हणतात की ते अनित्य असल्याने ते मध्यात देखील राहत नाहीत. ते प्रतिक्षण बदलत राहतात. इतक्या वेगाने बदलतात की त्यांना त्याच रूपात पुन्हा कोणी पाहू शकत नाही. कारण पहिल्या क्षणात जसे होते तसे दुसऱ्या क्षणात ते राहतच नाहीत. म्हणून भगवंतांनी त्यांना अनित्याः म्हटले आहे. केवळ ते पदार्थच अनित्य परिवर्तनशील नाहीत, तर ज्या पदार्थांनी त्यांचे ज्ञान होते ते इंद्रिय आणि अंतःकरण देखील परिवर्तनशील आहे. त्यांच्या परिवर्तनाला कसे समजून घ्यावे? जसे दिवसात काम करता करता सायंकाळी इंद्रिय इत्यादींमध्ये थकावट येते आणि सकाळी तृप्तीपूर्वक झोप घेतल्याने जे ताजेतवाने पण येते ते सायंकाळ पर्यंत राहत नाही. म्हणून पुन्हा झोप घ्यावी लागते, जेणेकरून इंद्रियांची थकावट दूर होते आणि ताजेतवानेपणाचा अनुभव येतो. असे जागृत अवस्थेमध्ये क्षणाक्षणाला थकावट येत राहते, तसे झोपेत क्षणाक्षणाने ताजेतवानेपणा येत राहतो.
यावरून सिद्ध झाले की इंद्रिये इत्यादी क्षणाक्षणाला परिवर्तन होत राहते. येथे सर्व पदार्थांना स्थूल रूपाने आगमापायिनः आणि सूक्ष्म रूपाने अनित्य म्हटले आहे. यांना अनित्याहूनही सूक्ष्म दाखविण्यासाठी 16व्या श्लोकात यांना असत म्हणतील आणि पूर्वी ज्या नित्य तत्वाचे वर्णन झाले त्याला सत म्हणतील. तांस्तितिक्षस्व हे जितके मात्रा स्पर्श अर्थात इंद्रियांचे विषय आहेत त्यांचा संबंध आला असताना हे अनुकूल आहेत आणि हे प्रतिकूल आहेत असे ज्ञान होणे दोष नाही. प्रत्युत त्यांच्या विषयी अंतःकरणात राग, द्वेष, हर्ष, शोक इत्यादी विकार निर्माण होणेच दोष आहे. म्हणून अनुकूलता आणि प्रतिकूलतेचे ज्ञान झाले तरीही रागद्वेषादिकांनी विकारांना उत्पन्न होऊ न देणे अर्थात मात्रा स्पर्शाविषयी निर्विकार राहणेच त्यांना सहन करणे आहे. या सहन करण्यालाच भगवंतांनी तितिक्षस्व म्हटले आहे. दुसरा भाव असा आहे की शरीर, इंद्रिये, अंतःकरणादींच्या क्रियांचा अवस्थांचा आरंभ आणि अंत होतो तसेच त्यांचा भाव आणि अभाव होतो. त्या क्रिया आणि अवस्था तुझ्यात नाहीत कारण तू त्याला जाणणारा आहेस, त्यापासून वेगळा आहेस. म्हणून त्या क्रियेत आणि अवस्थेत तू निर्विकार राहा. यामध्ये निर्विकार राहणेच तितिक्षा आहे. परिशिष्ट भाव जसे शरीर कधी एकरूप राहत नाही, प्रत्येक क्षणाला बदलत राहते, तसेच इंद्रिये, मन, बुद्धीद्वारा ज्यांचे ज्ञान होते ते संपूर्ण सांसारिक पदार्थही कधी एकरूप राहत नाहीत. त्यांचा संयोग आणि वियोग होत राहतो. ज्या पदार्थांची आपण इच्छा करतो त्यांच्या संयोगाने सुख होते आणि वियोगाने दुःख होते. ज्या पदार्थांची आपण इच्छा करीत नाही त्यांच्या वियोगाने सुख होते आणि संयोगाने दुःख होते. पदार्थ सुद्धा येणारे जाणारे आणि अनित्य आहेत. तसेच त्यांच्याद्वारा पदार्थांचे ज्ञान होते. ते इंद्रिय आणि अंतःकरणही येणारे जाणारे आणि अनित्य आहेत. आणि पदार्थांपासून होणारे सुख दुःखही येणारे जाणारे आणि अनित्य आहे. परंतु स्वयं सदा आहे, तसा राहणारा निर्विकार आणि नित्य आहे. म्हणून त्यांना सहन करावे, अर्थात त्यांचा संयोग वियोग झाल्यास सुखी दुःखी होऊ नये, तर निर्विकार राहावे. सुख आणि दुःख दोन्ही वेगवेगळे आहेत, परंतु त्यांना पाहणारा एकच असतो आणि त्या दोन्हीहून वेगळा असतो. परिवर्तनशीलला पाहिल्याने स्वयंचा अपरिवर्तनशीलतेचा अनुभव आपोआप येतो. येथे शीत शब्द अनुकूलतेचा आणि उष्ण शब्द प्रतिकूलतेचा वाचक आहे. तात्पर्य हे आहे की अधिक थंडी पडल्यावरही वृक्ष वाळतो आणि अधिक गरमी पडल्यावरही वृक्ष वाळतो. म्हणून परिणामी सर्दी आणि गरमी दोन्ही एकच आहेत. त्याचप्रमाणे अनुकूलता आणि प्रतिकूलता याही एकच आहेत. म्हणून भगवान या दोन्हींना सहन करण्याची अर्थात यांच्यापासून असंग होण्याची आज्ञा देतात. सुख दुःख, हर्ष शोक, राग द्वेष, कामक्रोध इत्यादी येणारे जाणारे बदलणारे आहेत, परंतु स्वयं जसेच्या तसे राहणारे आहे. साधकाकडून ही फार मोठी चूक होत असते की तो बदलणाऱ्या अवस्थेला पाहतो परंतु स्वयंला पाहत नाही. अवस्थेला स्वीकार करतो परंतु स्वयंला स्वीकार करीत नाही.
अवस्था पूर्वीही नव्हती आणि नंतरही राहणार नाही. म्हणून वर्तमानात दिसत असली तरी ती नाहीच, परंतु स्वयं यात आदी अंत आणि मध्य नाहीच. अवस्था कधी एकरूप राहतच नाही आणि स्वयं कधी अनेक रूप होतच नाही. जे दिसते तीही अवस्था आहे आणि जी पाहणारी आहे तीही अवस्था आहे. जाणण्यात येणारी ही अवस्था आहे आणि जाणणारी ही अवस्था आहे. स्वयं यात दिसणारेही नाही, पाहणाराही नाही, जाणण्यात येणारेही नाही आणि जाणणाराही नाही. हे दिसणारे, पाहणारे इत्यादी सर्व अवस्थेच्या अंतर्गत आहेत. दिसणारा पाहणारा तर राहणार नाही, परंतु स्वयं राहील. कारण अवस्था तर समाप्त होईल, परंतु स्वयं तसाच राहील. तात्पर्य हे आहे की दिसणाऱ्याशी संबंध झाल्याने स्वयं पाहणारा म्हणविला जातो. जर दिसणाऱ्याशी संबंध राहिला नाही तर स्वयं राहील, परंतु त्याचे नाव पाहणारा राहणार नाही. त्याचप्रमाणे शरीराशी संबंध झाल्यानेच स्वयं शरीरी म्हणविला जातो. जर शरीराशी संबंध राहिला तर स्वयं राहील, परंतु त्याचे नाव शरीरी राहणार नाही. म्हणून भगवंतांनी केवळ मनुष्यांना समजाविण्यासाठीच शरीरी नाव म्हटले आहे. अशा प्रकारे या श्लोकात मात्रा स्पर्शाच्या तितिक्षेविषयी म्हटले. आता तितिक्षेने काय होईल हे पुढील श्लोकात भगवान सांगतात, ते आपण पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.